Okay, friends, good morning. Let's continue our solid state chapter that we are learning here. We are in the second last phase of the solid state. Not we cannot say that it is the last phase. Actually, इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुरू झाल्या म्हणजे ती लास्ट स्टेज समजायला हरकत नाही. तर ही जी आहे डिफेक्ट्स इन सॉलिड्स. ॲक्च्युली आपण सॉलिड स्टेटचं हर्ट शिकलेलं आहे सगळं, म्हणजे पूर्ण पॅकिंग जे त्याचं हार्ट होतं त्याच्यामध्ये BCC, FCC, सिम्पल क्युबिक हे सगळं जे काही पॅकिंगचं जे काही इम्पॉर्टन्स होतं हार्ट ते आपण इथं शिकलेलं आहे. आता आपल्याला काय शिकायचं आहे, तर आता आपल्याला शिकायचं आहे की सॉलिड स्टेटमध्ये डिफेक्ट्स होतात का. डिफेक्ट म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही रेग्युलर अरेंजमेंट करता सॉलिडची, जेव्हा आपण रेग्युलर अरेंजमेंट करतो, रेग्युलर पॅकिंग करतो, तेव्हा आपण बघा ना, माणूस असताना आपण कधीतरी असं एखादी काम करत म्हणजे आपण एक परफेक्ट काम करत असताना छोटीशी चूक होती आणि जे परफेक्ट काम आहे थोडंसं डिस्टर्ब होतं. सॉलिडचं तसंच आहे. सॉलिडमध्ये जी अरेंजमेंट आहे कुणाची, मग ते आयनिक सॉलिडमध्ये कॅटन आयन घ्या, मेटलिक सॉलिडमध्ये मेटलचे ॲटम घ्या, किंवा कोव्हॅलंट सॉलिडमध्ये फक्त कार्बन किंवा सारखे ॲटम्स घ्या. ह्यांची जी रेग्युलर अरेंजमेंट आहे, रेग्युलर पॅकिंग आहे, त्या रेग्युलर अरेंजमेंटमध्ये किंवा रेग्युलर पॅकिंगमध्ये जर डिस्टर्बन्स झाला, काहीतरी डिस्टर्ब झालं, रेग्युलर अरेंजमेंटमध्ये काहीतरी डिस्टर्ब झालं, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो डिफेक्ट्स. आणि त्या डिफेक्टची स्टडी आपल्याला इथे करायची. ठीक आहे. डिफेक्ट्स इन सॉलिड्स. डिफेक्ट्स इन सॉलिड्स. डिफेक्ट्स म्हणजे काय, आताच तुम्हाला सांगितलं मी, काहीतरी डिस्टर्बन्स कशापासून, रेग्युलर अरेंजमेंटपासून, रेग्युलर पॅकिंगपासून काहीतरी डिस्टर्बन्स म्हणजे काय, डिफेक्ट आहे. म्हणजे डिफेक्ट इज द डिपार्चर. डिफेक्ट इज द डिपार्चर फ्रॉम द परफेक्टली अरेंजमेंट ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिडची जी परफेक्ट अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये काहीतरी छोटासा चेंज होणे, तो चेंज आणि त्याच्यामुळं सॉलिड डिस्टर्ब होणे, ह्याला म्हणतो आपण डिफेक्ट्स. म्हणजे डिपार्चर फ्रॉम द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द सॉलिड और ॲटम्स इज कॉल्ड एज डिफेक्ट्स. डिपार्चर फ्रॉम द रेग्युलर arrangement of solid is called defect. डिफेक्टचं कॉमन एक्झाम्पल आपण इमॅजिन करू शकतो. तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला परेड बघितली असेल आपल्या भारतीय सैन्याची, जी दिल्लीमध्ये परेड होते असे. त्यामध्ये बघायचे तुम्ही सगळे जे सैनिक आहेत एकाच वेळेस ते असे हात वर करतात आणि एकाच वेळेस माग, म्हणजे सगळ्यांचं एका लाईनने हात वर येते, लाईनने हात खाली येते, म्हणजे एकदम युनिफॉर्म दिसते. पाहताना एक नयनरम्य सुख मिळते, ते पाहत असताना खूप आनंद मिळतो. पण समजा त्याच्यामध्ये जर किंवा कुठं पण आपण एकदा जात असताना एखाद्याचा हात चुकून जर असा पाठीमागे गेला आणि बाकीच्या सगळ्यांच्या हातात पुढे आहेत, अशा वेळेस ते लगेच लक्षात येते. आपण दुरून बघणाऱ्याला लगेच एका मिनिटामध्ये लक्ष येतं. आणि अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे, अशा प्रकारची जी पॅकिंग आहे, ती रेग्युलर असताना सुद्धा एखादा ॲटम डिस्टर्ब आहे, म्हणजे तिथे एखादा माणूस जो डिस्टर्ब झाला, एखादा सैनिक डिस्टर्ब झाला, लाईक द सेम वे इथे डिस्टर्बन्स होतो. याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो डिपार्चर फ्रॉम द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ सॉलिड. सॉलिडच्या रेग्युलर अरेंजमेंटपासून डिपार्चर, डिफेक्ट्स, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण डिफेक्ट्स. तर डिफेक्ट्स सॉलिडमध्ये होतात ते 3 प्रकारचे डिफेक्ट्स. पहिला डिफेक्ट आहे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. दुसरा डिफेक्ट आहे पॉइंट और ॲटॉमिक डिफेक्ट.
तिसरा डिफेक्ट आहे इम्प्युरिटी डिफेक्ट, सॉरी ह्याच्यामध्येच इम्प्युरिटी आहे, लाईन डिफेक्ट. तिसरा डिफेक्ट कोणता आहे? लाईन डिफेक्ट. याचे खूप प्रकार आहेत, ह्या दोघांचे काही प्रकार नाहीत, याचे खूप प्रकार आहेत. ठीक आहे, लाईन डिफेक्ट्स. आता मी शेवटी तुम्हाला एक डायग्राम काढून ह्याचे किती प्रकार आहेत काय ते सगळं सांगतो मी तुम्हाला. लाईन डिफेक्ट्स आपण अगोदर शिकूत म्हणा. बघा, लाईन डिफेक्ट्समध्ये काय होते? लाईन डिफेक्टमध्ये जे रेग्युलर अरेंजमेंट आहे त्याच्यामधली एक लाईनच डिस्टर्ब होते, एकतर व्हॅनिश होते किंवा गायब होते. अशा डिफेक्टला आपण लाईन डिफेक्ट असं म्हणतो. चला आता लाईन डिफेक्टमध्ये फर्स्ट डिफेक्ट आहे तिघामधला पहिला डिफेक्ट मी तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. तुम्ही कधी शब्द ऐकला असेल बघा, शब्द म्हणजे असं कधी सायन्सच्या सराकडनं हे ऐकलं असेल की आपण आणि अर्थ, म्हणजे अर्थ आणि सनमध्ये अट्रॅक्शन आहे. ओके, आणि त्याच्यामुळं आपण सनच्या भोवती असं फिरतो आणि सनच्या भोवती एक चक्कर लागायला आपल्याला 1 वर्ष लागतं, आपल्या अर्थला 1 वर्ष लागतं. म्हणजे अर्थबरोबर आपण पण आलो, आपल्याला पण 1 वर्ष लागतं. आपण कधी ना कधी सनचा पार्ट होतो, सनवर काहीतरी येऊन आपटलं म्हणजे युनिफॉर्म होतो आणि ती डिस्टर्ब झालं, त्याला आपण म्हणतो डिस्टर्बन्स, इरेग्युलरिटी. डिस्टर्बन्स व्हायला लागलेला आहे, ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा आईस ग्लासियर्स जे ते साऊथ आणि नॉर्थ पोल्सवर आपल्या अर्थच्या अंटार्क्टिका आणि वर रशियन भागामध्ये ती वितळायला लागलेत आणि सी लेवल वाढायला लागलेले आहे. खूप सारे ग्लोबल खूप प्रॉब्लेम आहेत. ते काय आपण तुम्ही मी चर्चा करून सॉल्व्ह होणार नाहीत, पण आपल्याला ते प्रॉब्लेमची जाणीव पाहिजे, ॲटलिस्ट माहीत पाहिजे की असे प्रॉब्लेम आहेत. तर तसे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम केव्हा सुरू झाले, कशामुळे सुरू झाले, त्याचा अभ्यास करत बसायला आपला वेळ नाही किंवा आता आपला भाग नाही. पण मला एवढं म्हणायचं आहे की जर समजा आपल्याला असं वाटलं की सगळं युनिफॉर्म हो, गॅस वगैरे काहीच राहू दे, सगळं स्टेबल होऊन जावं, ते केव्हा होईल? ते होते केव्हा सगळं युनिफॉर्म होऊन जावं, सगळं जग, तुम्ही आम्ही सगळे सजीव निर्जीव सगळे सारखे व्हावं. असं जर व्हायचं असेल ना तर त्याला टेम्परेचर लागते 0 केल्विन. काय टेम्परेचर लागते? 0 केल्विन. 0 केल्विन टेम्परेचरला सगळे सॉलिड होतात. हे युनिव्हर्सचं म्हणणं आहे, म्हणजे आपल्या सायंटिस्टचं म्हणणं आहे की ॲट 0 केल्विन ऑल आर इन अ परफेक्ट ऑर्डर्ड स्ट्रक्चर, परफेक्टली ऑर्डर्ड जॉमेट्री, परफेक्टली ऑर्डर्ड अरेंजमेंट. ॲट व्हॉट टेम्परेचर? ॲट 0 केल्विन. ओके, टेम्परेचर 0 केल्विनला ऑल ॲटम्स, ऑल सॉलिड्स, ऑल substances in the universe will get the regular arrangement. Okay, will form, all atoms forms regular arrangement is called रेग्युलर अरेंजमेंट. इसकाला काय म्हणायचं गरज नाही. ठीक आहे, इज कॉल्ड यायच लागेल, मला ऑटोमॅटिक डेफिनेशन्स देतो काही, त्यामुळे ते आलं ऑटोमॅटिक. चला जाऊ दे. तर ऑल ॲटम्स फ्रॉम द रेग्युलर अरेंजमेंट केव्हा? 0 केल्विनला. म्हणजे सगळे कोहॅलंट बॉन्ड सगळे स्थिर आहेत, स्टेबल आहेत. पण जसं तुम्ही 0 केल्विनपेक्षा जास्त टेम्परेचर वाढत जाल तसं मुवमेंट वाढते, एनर्जी वाढते, डिस्टर्बन्स वाढतो, एन्ट्रॉपी वाढते. म्हणजे ॲट 0 केल्विनला सगळं स्टेबल आहे. मग डिस्टर्बन्स कुणाचा होतो? असं ना कोव्हॅलंट बॉन्ड आहे, कार्बन 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 बॉन्ड आहे, ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. हे 0 केल्विनला परफेक्ट आहेत, एकदम स्टेबल आहेत, रँडम अजिबात नाहीत, एकदम ऑर्डर्ड आहेत. पण 0 केल्विन नंतर जर मी टेम्परेचर 20 केल्विन 30 केल्विन असं काहीतरी वाढवायचा प्रयत्न केलो तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना यांची मुवमेंट वाढते, ते वर जातात एनर्जी ऑब्झर्व करून, पुन्हा ट्रान्झिशन शो करतात, लोअर इन लेवल टू हायर लेवल, जम्पिंग वगैरे शो करतात. म्हणजे काय झालं? डिस्टर्बन्स झाला, ते इलेक्ट्रॉनचा डिस्टर्बन्स झाला. आणि त्याचे बँड्स आहेत, एनर्जीचे बँड्स, इलेक्ट्रॉनिक एनर्जीचे जे बँड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघता की प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस अँड दे जम्प्स अँड द अरेंजमेंट विल डिस्टर्ब. ऑफ इलेक्ट्रॉनचे अरेंजमेंट काय होते? डिस्टर्ब होते. तर आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट म्हणतो, असं म्हणतो. ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर, टेम्परेचर वाढवल्यामुळे किंवा टेम्परेचर वाढल्यामुळे, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर काय होते?
the electrons in covalent bond will excited. The electron in covalent bond is excited. Excite होतात. Okay, due to increase in temperature, the electron in covalent bond is excited. Okay, and to generate a defect, जंपिंग सुरू झाली, त्याची डिस्टर्बन्स सुरू झालं. ओके, टू जनरेट डिफेक्ट, त्या डिफेक्टला आपण काय म्हणतो? त्या डिफेक्टला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट. म्हणजे ड्यू टू इन्क्रीज टेम्परेचर 0 केल्विन पासून वाढायला लागलं की इलेक्ट्रॉन्स वाढतात, जम्प करतात. जसं आता ॲटम आहे समजा, बघा आता कार्बन वाढ, ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स, एक कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. हा इलेक्ट्रॉन जम्प झाला, इथं होल बनते, दुसरा इलेक्ट्रॉन इथे येतो, म्हणजे हे डिस्टर्बन्सचा फेनॉमेनॉन सुरू झाला. अशा प्रकारच्या अरेंजमेंटला, अशा प्रकारच्या पॅकिंगला आपण काय म्हणतो? अशाला म्हणतो इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट असं म्हणतो. चला, तर ॲट 0 केल्विन ऑल ॲटम फॉर्म्स रेग्युलर अरेंजमेंट. ओके, ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर द इलेक्ट्रॉन इन कोव्हॅलेंट बॉन्ड इज एक्साइटेड अँड टू जनरेट द डिफेक्ट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट, असं आपण त्याला म्हणतो. तर दुसरं आहे इलेक्ट्रॉनिक नंतर आपला दुसरा डिफेक्ट आहे ॲटॉमिक और पॉईंट डिफेक्ट. ह्याच्यामध्ये दोन प्रकार इम्पॉर्टंट आहेत. एक आहे स्टायकिओमेट्रिक. ॲटॉमिक आणि पॉईंट डिफेक्ट म्हणजे काय ते सांगतो मी अगोदर तुम्हाला. ॲटॉमिक और पॉइंट डिफेक्ट, आपली जी अरेंजमेंट आहे ना, त्या रेग्युलर अरेंजमेंट. ओके, पॉइंट डिफेक्ट आर ड्यू टू द इरेग्युलरिटी इन अ पर्टिक्युलर पॉइंट. एक रेग्युलर क्रिस्टल आहे, त्याच्यामधला एखादा ॲटम काढून फेकून दिला किंवा तिथेच कुठेतरी ॲडजस्ट केला, एखादा पॉइंट डिस्टर्ब केला, त्याच्यामुळे होणारा डिफेक्ट म्हणजे कोणता आहे? पॉइंट डिफेक्ट आहे. ओके, if समजा if the एक ॲटम और आयन, तुम्ही म्हणू शकता आयन्स, इज डिस्टर्ब झाला, इज डिस्टर्ब्ड from regular arrangement of crystal to form a defect, called point defect. काय म्हणतो आपण त्याला? कोणता डिफेक्ट म्हणतो? कॉल्ड पॉइंट डिफेक्ट. वी कॉल इट पॉइंट डिफेक्ट. बघा, आपण ह्याला पॉइंट डिफेक्ट असं म्हणतो, रेग्युलर डिफेक्ट असं आपण ह्याला म्हणतो. तर ॲटॉमिक आणि पॉइंट डिफेक्ट अशा प्रकारे तयार होतो. आता ह्याचे इम्पॉर्टंट 3 प्रकार आहेत, पण ते 2 खूप महत्त्वाचे आहेत. एक आहे स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट, ह्याच्यामध्ये स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट. दुसरा आहे नॉन स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट. तिसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. स्टायकिओमेट्रिकचा अर्थ होता की तुमचा जो ॲटम आहे, तुमचे जे आयन्स आहेत, ॲटम्स आहेत, काय आहेत, त्यांचा रेशो डिस्टर्ब होऊ द्यायचा नाही. म्हणजे जर तुम्ही कॅटायन आनायन असं स्वतः NaCl आहे, तर तुम्ही इथून जर NaCl डिस्टर्ब करू शकत नाहीत, करायचं असेल तर दोघं बी करा. त्यांचा जो रेशो आहे 1:1 तो राहिलाच पाहिजे, तो जायला नको. कॅटायन जेवढे तेवढे आनायन, म्हणजे जेवढे असं काही नाही. आता बघा CaCl2 इथे 1:2 आहेत, असू द्या, तो रेशो डिस्टर्ब व्हायला नको. 1:2. एक कॅल्शियम काढलो, 2 क्लोरीन काढा,
म्हणजे तुमचा रेशो डिस्टर्ब व्हायला नको. स्टायकिओमेट्रिकमध्ये काय पाहिजे, रेशो मस्ट बी मेंटेन्ड, रेशो मस्ट बी मेंटेन्ड. तुमचा जो रेशो आहे तो मेंटेन व्हायला पाहिजे, तो चेंज नाही व्हायला, तो डिस्टर्ब नको व्हायला. अशा वेळेसचा डिफेक्ट म्हणजे त्याला आपण म्हणतो स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट. आणि नॉन स्टायकिओमेट्रिक म्हणजे काय, काही करा तुम्ही, कॅटायन काढू वाटलं कॅटायन काढून टाकून द्या, आनायन काढू वाटलं आनायन काढा. ओके, फक्त इलेक्ट्रिकली त्याला न्यूट्रल ठेवा. हे तर ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहतच हा डिफेक्टमुळं, पण या डिफेक्टमुळे इलेक्ट्रिकली न्यूट्रल ठेवा, मग तुम्ही काही करा. अशा प्रकारच्या डिफेक्टला म्हणतो नॉन स्टायकिओमेट्रिक. आणि इम्प्युरिटी म्हणजे काय, ॲटमची अरेंजमेंट रेग्युलर आहे, सगळं ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन ॲड करायचं, अशा प्रकारेमुळे एक डिफेक्ट तयार होतो, त्या डिफेक्टला म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. तर अटॉमिक आणि पॉईंट डिफेक्ट म्हणजे रेग्युलर अरेंजमेंटमधून एखादा ॲटम किंवा पॉईंट जर डिस्टर्ब झाला आणि एक डिफेक्ट तयार झाला तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण पॉईंट डिफेक्ट. ओके. तर बघा आता स्टायकिओमेट्रिकमध्ये काय, स्टायकिओमेट्रीमध्ये डिस्टर्ब होत नाही. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण नॉन आयोनिक सॉलिडसाठी बघतो, म्हणजे मेटलिक सॉलिड, थोडक्यामध्ये मेटलिक सॉलिड जे आहेत ना त्यावाल्यासाठी एक डिफेक्ट बघतो ना. मग आयोनिक सॉलिडमध्ये बघतो म्हणजे स्टायकिओमेट्री मेंटेन ठेवून ॲटमचा रेशो बिघडू द्यायचा नाही. रेशो जे आहे ते ॲटमची संख्या कमी असू द्या, फरक पडत नाही, रेशो बघडायला नको. 10 ॲटम होते 10 कॅटायन, 10 Na होते 10 Cl होते, तर 9 Na 9 Cl हो, एक एक काउंट टाकून द्या किंवा एक एक ॲड करा, काही असा रेशो 1:1 मेंटेन केला पाहिजे. अशा वेळेसला म्हणतो आपण स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट. ठीक आहे. तर बघा सगळ्यात अगोदर पहिल्यांदा सुरू आहे बघा, पहिला याच्यामधलं आहे स्टायकिओमेट्रिक डिफेक्टमधलं पहिलं आहे फॉर नॉन आयोनिक. आता स्टायकिओमेट्रिकमध्ये बरं का आपल्या, आता बघा पॉईंटमध्ये स्टायकिओमेट्रीमध्ये आहो आपण, स्टायकिओमेट्रिक वाटलं तर लिहितो पुढं, म्हणजे डिस्टर्ब तुम्हाला म्हणतो स्टायकिओमेट्रिक डिफेक्ट. मध्ये कोणतं डिफेक्ट आहे स्टायकिओमेट्रिक डिफेक्टमध्ये, फर्स्ट आहे फॉर नॉन आयोनिक सॉलिड. ठीक आहे, नॉन आयोनिक सॉलिड्स. समजा अशी रेग्युलर अरेंजमेंट आहे, समजा एखादा मेटल आहे, फेरस असेल तर फेरस घ्या, कोबाल्ट, झिंक, तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये वाटेल तो मेटल इमॅजिन करायचा. आता ओके, मग तो जो इमॅजिन करायचा आहे, आता समजा ह्याच्यामधून मी एखादा मेटल काढून टाकून दिलो, पॉईंट डिफेक्ट आहे ना, ॲटॉमिक डिफेक्ट आहे ना, एखादा ॲटम काढून टाकून द्या, इथून एखादा ॲटम काढून टाकून द्या, कुठून मी काढा, फक्त एक एखादी डिस्टर्ब करून टाकून द्या. हे झालं का डिस्टर्ब ॲटम, ही जागा डिस्टर्ब झाली, असा डिफेक्ट ह्याला म्हणतो आपण व्हॅकन्सी डिफेक्ट. पॉईंट डिफेक्टमध्ये अशा डिफेक्टला आपण म्हणतो व्हॅकन्सी डिफेक्ट. ओके, इथं डेन्सिटी डिक्रीज होते. किंवा दुसरा एक डिफेक्ट आहे, ही जी रेग्युलर अरेंजमेंट आहे ती तशीच ठेवून द्यायची. ह्याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये एखादी एक्स्ट्रा ॲटम ॲड करायचा, असं इथं कुठेतरी असं याला म्हणतात इंटरस्टेशियल डिफेक्ट. ही जी जागा आहे ना, ह्या जागेला म्हणजे व्हॅकन्सी किंवा व्हॉइड्स, व्हॅकन्सी नाही, इथं व्हॅकन्सी बनले, हे व्हॅकन्सी, इथं ह्याला म्हणतात इंटरस्टेशियल साईट्स. म्हणजे व्हॉइड्स जे आपण रेग्युलर व्हॉइड्स म्हणतो ना आपण, व्हॉइड्स एवढ्या, टेट्राहायड्रल व्हॉइड्स एवढ्या तयार झाल्या, ऑक्टाहायड्रल व्हॉइड दुप्पट तयार होतात का, तिप्पट नाही तेवढ्याच, टेट्राहायड्रल दुप्पट तयार होतात. म्हणजे हे जे जागा आहेत ना ह्याला म्हणतात इंटरस्टेशियल साईट्स असं म्हणतो. आणि ह्या डिफेक्टला म्हणतो आपण इंटरस्टेशियल डिफेक्ट. डिफेक्टला काय म्हणतो आपण, इंटरस्टेशियल डिफेक्ट असं म्हणतो. म्हणजे हे जे म्हणजे पाहायला मिळतं ते पाहता त्याला म्हणतो आपण इंटरस्टेशियल डिफेक्ट असे. ओके, तर हे जे डिफेक्ट आहेत
ते मध्ये इंटरस्टेशन, ह्याच्यामुळे डेन्सिटी डिक्रीज होते बघा. असल्या डिफेक्ट व्हॅकन्सी तयार केल्यामुळं नंबर ऑफ ॲटम्सची संख्या कमी झाली, ऑटोमॅटिकली मास कमी होईल, पण व्हॉल्यूम तेवढंच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम जर तुम्ही बघितलं तर काय, मास बाय व्हॉल्यूम जर तुम्ही बघितलं तर काय, व्हॉल्यूम त्याचे मास कमी व्हायला लागले म्हणजे इथं व्हॅकन्सी तयार व्हायला लागले. ओके, व्हॉल्यूम त्याचे मास कमी व्हायला लागले म्हणजे काय तयार व्हायला लागले, इथं व्हॅकन्सी तयार व्हायला लागली. आणि डेन्सिटी डिक्रीज, डेन्सिटी डिक्रीजेस. इथं बघा, इथं इंटरस्टिशियल साइट्समध्ये बसतो, इथं डेन्सिटी इन्क्रीजेस. डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे या डिफेक्टमध्ये डेन्सिटी डिक्रीज होते. इथं एक्स्ट्रा ॲटम तुम्ही ॲड करताय. आता प्रत्येक इंटरस्टेशनमध्ये होत नाही बरं का, काही काही इंटरस्टेशनल डिफेक्ट असे असतात. हे बघा 1 2 3 4 समजा असं काहीतरी आहे, असे ॲटम्स आहेत. हे अरेंजमेंट आहे. ह्याच्यामधलाच एखादा ॲटम काढतात आणि इथे टाकतात. जर ॲटम एक्स्ट्रा ॲड झाले तर डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट, डी कॉन्स्टंट राहते. कारण तुम्ही इकडला ॲटम इथं टाकलं ना बाहेरचे ॲटम टाकलेत ना इथले ॲटम काढून बाहेर टाकलेत. अशा डिफेक्टला पण आपण इंटरस्टिशियल डिफेक्टच म्हणतो. आणि अशा डिफेक्टला पण आपण इंटरस्टिशियल थोडासा इम्प्युरिटीकडे वळतो. ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ॲडिशन करायला लागला. ओके, पण इट्स कन्सिडर्ड इट इज इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. ओके, त्याला कन्सिडर करून आपण पुढे जाऊ म्हणून. हे जे डिफेक्ट आहेत ना, सच डिफेक्ट इज ऑब्झर्व इन नॉन आयोनिक सबस्टन्स, ज्यांचं ना कॅटायन आहे ना आनायन आहे. अरेंजमेंट कशी आहे, एकदम रेग्युलर. तिथून आपण काय केलं, एखादा ॲटम काढून फेकून दिला, इथं व्हॅकन्सी तयार झाली, व्हॅकन्सी डिफेक्ट. इथलेच ॲटम इथं काढून टाकलो किंवा काय जर थोडी बहुत अरेंजमेंट केलं म्हणजे इकडे अशी ही जी पॅकिंग किंवा ही जी अरेंजमेंट आपण करतो त्याला म्हणतो इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्याला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतो. ओके, हे झाले नॉन आयोनिकचा किस्सा, त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता आपण काय करू म्हणून, थोडंसं पुढे जाऊ म्हणून इंटरस्टिशियल डिफेक्ट्समध्ये सुद्धा थोडंसं पुढे जाऊ म्हणून. काय नॉन आयोनिक इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कुणासाठी, हे फक्त नॉन आयोनिक सॉलिडसाठी होते. आता मी आयोनिक सॉलिडसाठी घेतो. आयोनिक सॉलिडसाठी म्हणजे कॅटायन्स इथे ह्याच्या असं फेरस आहे किंवा निकेल आहे किंवा झिंक आहे किंवा कॉपर आहे किंवा टायटॅनियम आहे, मॅग्नेज आहे, अशा प्रकारच्या सॉलिडमध्ये हे डिफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. पण आयोनिक सॉलिडमध्ये काय होतं बघा. आता आयोनिक सॉलिडमध्ये डिफेक्ट स्टॅइकियोमेट्रीज आहेत, पण फॉर आयोनिक सॉलिड्स. आता हे नॉन आयोनिकच्या ऐवजी आयोनिक सॉलिड्समधले डिफेक्ट्स आपण पाहत म्हणून. स्टॅइकियोमेट्रीज येतं परंतु आयोनिक सॉलिडमध्ये डिफेक्ट येतात. बघा असेच आहेत. त्याच्यामध्ये एक आहे व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा त्याचं दुसरं नाव आहे स्कॉटकी डिफेक्ट. सायंटिस्ट स्कॉटकीने जो शोधलाय, ऑब्झर्व केलाय म्हणून त्याचं नाव स्कॉटकी दिलेलं आहे. दुसरं एक आहे फ्रँकेल डिफेक्ट किंवा त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट. जसं तुम्ही आता बघितलं ना नॉन आयोनिक कंपाऊंडमध्ये, आता हे आयोनिकचे आहेत ना म्हणून थोडेसे वेगळे आहेत. इंटरस्टिशियल डिफेक्ट. बघा आता व्हॅकन्सी डिफेक्ट कसा तयार होतो, व्हॅकन्सी तयार होते पण कशी होते बघा. समजा NaCl इथं कॅटायन प्लस अनायन, असा आपला एखादा सॉलिड आहे. ओके, ह्याच्यामध्ये आयोनिक म्हणले की कॅटायन आणि अनायन येणारच. आयोनिक सॉलिड म्हणले की कॅटायन आणि अनायन असणारच, ह्याच्याबद्दल काही शंकाच नाही आपल्या मनामध्ये. कारण आज त्याच्याशिवाय आपण त्याला आयोनिक सॉलिड म्हणू शकत नाहीये. ठीक आहे, म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ओके, हे झालं. आता इथून इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स रिमूव्ह करायचे. म्हणजे एक कॅटायन काढायचा, एक अनायन काढून टाकून द्यायचा. इक्वल नंबर ऑफ म्हणजे इथून काय केलं मी, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स रिमूव्ह केलो. इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर रिमूव्ह केलो.
डिस्टिंग्विश बी होते आणि समजून घेणं पण होतं इथं, बरं का. हे एक फर्स्ट पॉईंट आहे. इथं पण डिफेक्ट असाच आहे, पण इथं रिमुव्हिंग नाही. तसं तुम्हाला क्लासमध्ये असं होते बघा. क्लासमध्ये एखादा स्टुडंट असते ना, खूप डिस्टर्ब करते, सरांचं ऐकतच नाही आहे, आपलंच काहीतरी मोबाईल बघतो, कोणाला डिस्टर्ब करतो, काहीतरी आवाज काढतो. अशाला काय करतात सर, बाहेर होतात, क्लासच्या बाहेर होतात, त्याला क्लासच्या बाहेर काढून टाकून देतात. तो म्हणजे व्हॅकन्सी, त्याची जागा तयार झाली, व्हॅकन्सी. इथं फ्रँकेलमध्ये कसं आहे, तसं नाही आहे. इथलेच ॲटम काढायचे आणि इथंच कुठतरी साईड्समध्ये टाकून द्यायचे. असा डिफेक्ट म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट. म्हणजे बघा काय होतंय, 1 2 3 4 5. बघा कुठले बी 2 मी काढणार, पण काढून फेकून नाही देणार मी. राईट. हे बघा इथला एक कॅटायन जो मी रिमूव्ह केला आहे तो इथे कुठं टाकून दिला. इथला अनायन जो मी रिमूव्ह केला आहे इथं कुठं टाकून दिला. असं म्हणजे इथं काय करतो, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स आर रिमूव्ड, काढून टाकून दिले होते. इथं काढून नाही टाकून देणार, मध्येच ॲडजस्ट करणार, पण ते इक्वल नंबरवाले. ओके, म्हणजे इथला पॉईंट काय, इथं 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 तयार काय झाले, इथं ही इंटरस्टिशियल साईट्स आहेत, साईट्स आहेत. इथं काय, हे व्हॅकन्सी आहे, म्हणून व्हॅकन्सी डिफेक्ट. ओके, बघा इथं काय म्हणतो, फर्स्ट पॉईंट काय म्हणू शकता याचा, फर्स्ट पॉईंट म्हणू शकता की इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स और अनायन्स आर रिप्लेस्ड इन अ क्रिस्टल इन इंटरस्टिशियल साइट्स. काढून फेकून नाही दिले मी, काय केलेत, इथलेच कॅटायन्स आणि अनायन्स याच क्रिस्टलमध्ये ॲडजस्ट केलेत. ते म्हणजे जसं 2 मुलं खूपच गोंधळ करतायत, सरांनी काय म्हणले, तू इकडल्या कोपऱ्यात बस रे, तू इकडल्या कोपऱ्यात बस, उठ तिथून, दोघं एका जागेहून, आणि एका दोघांची जागा बदलली. इथं तेच केले, फक्त जागा बदलली इथं. म्हणजे मी इथं काय म्हणतो, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स आर रिप्लेस्ड, जागा बदलली त्यांची, कुठं, इन इंटरस्टेशियल साइट, त्याच क्रिस्टल्समध्ये. काढून फेकून नाही दिली, रिप्लेस केलं मी. आता इथं कसं असते माहिती आहे का, या डिफेक्टमध्ये कॅटायनची आणि अनायनची जी साईज असते ती जवळपास सेम असते. हे यस वरून लक्षात घ्यायचं बरं का, स्कॉटकी हे यस आणि साईज पण सेम, साईज स्कॉटकी साईज सेम. फ्रँकेल डिफरंट, एफ एफ थोडंसं डिफरंटमधलं बी एफ आणि फ्रँकेलमधलं एफ, असं तुमच्या डोक्यामध्ये ठेवायला तुम्हाला थोडंसं क्ल्यू मिळते, हिंट मिळू शकते इथं. म्हणजे इथं काय होते, इथं साईज ऑफ कॅटायन अँड अनायन इज ऑलमोस्ट सेम. इथं नाही, इथं साईज ऑफ कॅटायन म्हणजे कॅटायन छोटा असते, अनायन खूप मोठा असते. साईज ऑफ कॅटायन अँड अनायन इज डिफरंट. लक्षात घ्या, साईज सेम आहे म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो, जवळपास सारखा असतो. कारण मोठं वर्ल्ड पण मोठी असते आणि ॲटमला पण, जसं आपल्या NaCl मध्ये Na पण 6 आहेत, 6 Cl सराउंड करतात आणि Cl ला 6 Na सराउंड करतात, लाईक द सेम वे. म्हणजे इथं मोस्टली कोऑर्डिनेशन नंबर इज अ मोर. कोऑर्डिनेशन, कारण साईज सेम आहे ना, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर इज मोर. इथं डेफिनेटली कोऑर्डिनेशन नंबर काय, छोटा असल्यामुळं खूप छोट्या वर्डमध्ये जाऊन बसते. ओके, कोऑर्डिनेशन नंबर इज लेस, कोऑर्डिनेशन नंबर लेस असतो. ठीक आहे. इथले जे कंपाऊंड असतात ना, हे डिफेक्ट दाखवणारे, साईज जरी सेम असली किंवा काही असेल ना, ते परफेक्ट आयोनिक असतात. मोस्टली इकडले अल्कलाइन अर्थ मेटलवाले, म्हणजे मोस्ट और हायली आयोनिक इन नेचर म्हणू शकता तुम्ही. हायली आयोनिक असते, हायली आयोनिक इन नेचर. कंपाऊंड्स कसे असतात, हायली आयोनिक. द कंपाऊंड्स विच शोज दिस डिफेक्ट्स आर हायली आयोनिक इन नेचर. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं म्हटलं ना, तर NaCl, CgMCl, ओके, असे कंपाऊंड. ठीक आहे, ज्याच्यामध्ये जास्त आयोनिक कॅरेक्टर भरलेलं आहे, असेवाले CgMBr, KBr असेवाले. ठीक आहे.
एक कंपाऊंड आहे बघा AgBr, त्यानं दोन्ही बी डिफेक्ट दाखवते, ही बी डिफेक्ट दाखवते आणि ही बी डिफेक्ट दाखवते. ओके, इथले जर तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं ना तर पहिल्यांदा सुरू AgBr, कारण त्यानं दोन्ही डिफेक्ट दाखवते. नंतर ZnS. ओके, म्हणजे मोस्टली ट्रान्झिशन मटेरियल मधले जास्त इथे येतात. थॅलियम आयोडाईड अशावाले. अल्कली मेटल नाहीत, कारण इथं आयोनिक कॅरेक्टर वाढतं नाही. आयोनिक कॅरेक्टर आपल्याला काय पाहिजे, आयोनिक कॅरेक्टर लेस पाहिजे. हायली आयोनिक म्हणले ना इथं काय आहे, इथं लेस कंपाऊंड्स हॅव लेस आयोनिक कॅरेक्टर. लेस आयोनिक कॅरेक्टर हे हा डिफेक्ट शो करतात. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय माहिती आहे का, इथं जे आहे ना सगळ्यात महत्त्वाच्या पॉईंटपैकी एक म्हणायला हरकत नाही, इथं डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी डिक्रीजेस. जी डेन्सिटी आहे, कुणाची डेन्सिटी आहे, मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूममुळे. बघा इथं तुम्ही ॲटम्स कम्प्लिटली काढून फेकून दिलं ना, मग डेन्सिटी ऑटोमॅटिकली कमी होणार. इथं डेन्सिटी कमी होणार नाही का, कारण ॲटम आपण कम्प्लीट काढून फेकून नाही दिले, इथंच ॲडजस्ट केलं आपण. म्हणजे मी तर म्हणतो की डेन्सिटी ड्यू टू स्कॉटकी डिफेक्ट डेन्सिटी डिक्रीजेस. ड्यू टू दिस डिफेक्ट डेन्सिटी डिक्रीजेस. इथं डेन्सिटी रिमेन्स सेम. ड्यू टू दिस डिफेक्ट डेन्सिटी रिमेन्स सेम. डेन्सिटी काय होते, सेम होते. जी अगोदर आहे ती अशीच राहते. हा म्हणजे फ्रँकेल डिफेक्ट. ओके, तर हे खूप महत्त्वाचे आयोनिक कंपाऊंडचे डिफेक्ट आहेत. पॉईंट डिफेक्टमधले स्टायकोमेट्रीचे खूप इम्पॉर्टंट. आत्ता जे डिफेक्ट असतील ते नॉन स्टायकोमेट्रिक असतील. आता जे डिफेक्ट आपण शिकणार आहोत ते नॉन स्टायकोमेट्रिक आहेत. काय करतो लक्षात घ्या, आपण पुन्हा एकदा सांगतो. इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि अनायन्स इथं रिमूव्ह केला, कम्प्लीट काढून फेकून दिला. इथं काढून फेकून नाही दिलं होतं, मध्येच ॲडजस्ट केलं. म्हणून डेन्सिटी इथं कमी नाही झाली, जेवढी आहे तेवढी राहिली. इथं डेन्सिटी कमी झाली. इथं कॅटायन आणि अनायनची साईज ऑलमोस्ट सेम आहे, साईज डिफरंट आहे. कोऑर्डिनेशन नंबर मोर आहे, साईज सेम असल्यामुळं. इथं कोऑर्डिनेशन नंबर लेस आहे. आणि हे हायली आयोनिक आहेत तर ते लेस आयोनिक इन नेचर आहेत. अशा प्रकारचं आपण लर्न केलेलं आहे. ओके.